बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हिंदी सक्ती करण्याचे शासन निर्णय मागे घेतले, पण त्यानंतरही राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटतायत। भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडे आहे। त्यांना मराठीचा एवढाच पुळका होता तर त्यांनी स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमात का शिकवली, असा सवाल या प्रकरणी ठाकरेंवर शरसंधान साधताना उपस्थित केलाय। नारायण राणे आपल्या एका पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदी भाषेच्या वादावरून विविध प्रश्नांची सरबत्ती केली। ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय आणि स्वार्थापोटी आहे। मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठं गेलं होतं? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा आणि पोटाच्या प्रश्नासाठी काय केलं? मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपलं कल्याण करून घेतलं। मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिकांच्या कल्याणाचं काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18% खाली आली। याला जबाबदार कोण? मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं? सरकारने 2 GR रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असंच म्हणावं लागेल, असं नारायण राणे यांनी म्हटलंय। हिंदी भाषेसंदर्भातील शासनाचे 2 आदेश रद्द करण्याचा निर्णय रविवारी महायुती सरकारने घेतला। त्यानंतर विरोधकांनी एकच जल्लोष केला। आता सरकारने घेतलेल्या या माघारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका या सरकारने घेतला असल्याची टीका राऊत यांनी केली आहे। संजय राऊत म्हणाले, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे तोडगे आणण्याचे प्रयत्न केले, पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली। महाराष्ट्रातल्या सरकारी अध्यादेशाची होळी झाली। काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक, काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील, रस्त्यावर उतरले आणि होळी केली। त्यानंतर सन्माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाचा सरकारनं धसका घेतला होता, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते। या सगळ्याचा परिणाम झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अध्यादेश मागं घ्यावा लागला। आता काहीतरी समिती स्थापन केली आहे, कशाला केली आहे? आम्ही त्रिभाषा सूत्री स्वीकारणारच नाही, महाराष्ट्र स्वीकारणार नाही, याबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलंय आणि राज ठाकरेंनीही सांगितलंय। त्यामुळे उगीच आता समिती नेमण्याचा फालतू खेळ भाजपनं करू नये। आता प्रश्न असा आहे की 5 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्रित येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा मार्ग होता आणि त्यामुळेच अध्यादेश रद्द केला। आता जी फोर्स तयार होणार होती 5 तारखेच्या मोर्चासाठी, आता त्याचं काय करायचं तर मोर्चाचं रूपांतर विजयी सभेत करायचं आहे। माझं काल राज ठाकरे यांच्याशी बोलणं झालं, आमची चर्चा झाली आहे। आता ते त्यांचं मत देतील। उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की विजय मेळावा होईल। जे जे घटक मोर्चात सामील होणार होते त्या 2 प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मेळावा असेल, कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणात महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात SIT चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केली। प्रस्तुत प्रकरणात अनेक धागेदोरे आहेत। या प्रकरणी कोण कुठे होता आणि फोन कसे गेले हे तपासण्याची गरज आहे। या प्रकरणी CDR प्लस IPDR चेक करावे लागतील, त्यानंतरच खरा गुन्हेगार आणि त्याला आश्रय देणाऱ्या गुन्हेगाराचा चेहरा पुढे येईल, असं ते म्हणालेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात दररोज नवनवे प्रकार समोर येत आहेत। आता बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर कोचिंग क्लासमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झालेत। या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला जातोय। यामुळे बीडचं राजकारण चांगलंच तापलंय। धनंजय मुंडे यांनी सोमवारी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एका लहान मुलीवर सलग 1 वर्ष लैंगिक अत्याचार करण्यात आला। याच कोचिंगमध्ये त्यांची भगिनी मायमाऊली जात होती। त्याच कोचिंगच्या मालकाने आणि पार्टनरवर याचा राजकीय वरदहस्त आहे। जे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी मिळून केलेलं हे कारस्थान आहे। मी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। कालचा एकूण वृत्तांत मी त्यांना सांगितला। लेखी स्वरूपात मी निवेदन देऊन यावर SIT नेमण्याची मागणी केली। ही SIT महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वात नेमावी। प्रस्तुत प्रकरणात अनेक धागेदोरे आहेत। किती वाजता कोण कुठे होता आणि फोन कसे गेले हे तपासून पाहावे लागेल।
हे प्रकरण CDR चेक करण्या इतपत आता राहिलं नाही. या प्रकरणी CDR प्लस IPDR चेक करावे लागतील. त्यानंतरच खरा गुन्हेगार आणि त्याच्यावर वरदहस्त असणाऱ्या गुन्हेगारांचा चेहरा पुढे येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरू शकतो. चर्चेचा विषय म्हणजे हिंदी भाषा सक्तीचा होता, परंतु अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेसंदर्भातील शासन अध्यादेश रद्द केला. आज विधानभवनात याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 11वीच्या पहिल्या यादीचा सरकारनं घोळ केलाय. सध्या जाहीर झालेल्या 11वीच्या पहिल्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची माहिती आम्हाला समजली आहे. राज्य सरकारनं हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केलाय. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील निर्णय रद्द करावा लागला. अजूनही आम्ही लेखी आदेशाची वाट पाहत आहोत, असंही ठाकरे म्हणाले. दरम्यान अधिवेशनापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून मी मराठी अभिमान मराठी असा मजकूर लिहिलेल्या टोप्या घालण्यात आल्या होत्या. यावेळी अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील टोपी घातल्याचं पाहायला मिळालं. तसंच शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यावरून सरकारची कोंडी करू शकतं. आदित्य ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना समृद्धी महामार्गावर देखील टीका केली होती. ते म्हणाले होते, ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचं म्हणजेच वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, त्या महामार्गावर आज खड्डे पडलेत. त्याच महामार्गावर आज नदी वाहतीये. मुंबई पुणे महामार्गावर चुकीच्या पद्धतीनं जवळजवळ 12.5 कोटी रुपये चुकीचा फाईन लावण्यात आलाय. कारण हा घोटाळा MSRDCनं केलेला आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. त्यामुळे हा देखील विषय अधिवेशनात गाजू शकतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सरकारने हिंदीची सक्ती रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झाल्याचा दावा केलाय. महाराष्ट्रातील गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झालाय. सरकारने हिंदी सक्तीचा जुया रद्द केला नसता तर 5 जुलैच्या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते पक्षभेद विसरून सहभागी झाले असते, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारने शिक्षण विषयात अर्थतज्ञांची समिती नियुक्त केल्याचा आरोपही केलाय. उद्धव ठाकरे आज विधानभवनात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झालाय. हा नारा बुलंद करण्यात शिवसेना आणि शिवसैनिक आघाडीवर होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. सरकारला शहाणपण सुचलं की नाही हे येत्या काही दिवसात कळेल, पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जुया रद्द केला. त्यांनी हा जुया रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात सत्ताधारी भाजप, एसशिंग गट आणि अजित पवार गटाचे अनेक नेते सहभागी झाले असते. कारण आता मराठी माणसांची एकजूट झालेली आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. उद्धव ठाकरे म्हणाले, मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे. सरकारने केविलवाणा प्रयत्न केला, पण तरीही आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आता त्यांनी एक नवीन समिती नेमली आहे. त्या समितीत नरेंद्र जाधव यांचा, पंडितांचा किंवा बुद्धिमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना अर्थात सरकारला सांगतो की तुम्ही अशी थट्टा करू नका, कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयात तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमली आहे. अर्थात कालच मी सांगितलं की समिती कोणतीही असू द्या, त्यांनी काहीही सांगू द्या, पण सक्ती विषय हा संपलेला आहे. त्यामुळे सरकारने कुणाचीही समिती बसवली तरी आमच्यावर, महाराष्ट्रावर हिंदी सक्ती होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीनं दाखवून दिलंय. म्हणून मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. 5 तारखेला विजय मेळावा किंवा विजयी मोर्चा होईल. तो कुठे आणि कसा करायचा याचा तपशील 2 दिवसात दिला जाईल. आम्ही या प्रकरणी सर्वांशी संवाद साधणार आहोत, असं ते म्हणाले. आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच मी मराठी अभिमान मराठी असा मजकूर असलेल्या टोप्या देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घातल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं. विधानभवनातील पासेसवरून अशोक स्तंभ हटवल्याचा दावा त्यांनी केलाय. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, विधिमंडळाचा पास आहे म्हणजे जिथं कायदे केले जातात महाराष्ट्राचे, त्या पासवर मध्ये अशोक स्तंभ होता. आता हळूहळू हा अशोक स्तंभ सगळीकडून काढला जाईल. आज आपण जर बघितलं तर संविधानाची गळचेपी भाजपकडून केली जाते, अशी टीका त्यांनी केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, आपल्या सगळ्या पासेस म्हणजे जे सरकार विधिमंडळ इश्यू करतो त्यावर नेहमी अशोक स्तंभ असायचा.
यापूर्वी सगळे पासेस तपासून बघा, सगळ्यावर अशोक स्तंभ आहे. पीएच्या पासवर अशोक स्तंभ आहे, प्रेक्षकांच्या पासवर सुद्धा अशोक स्तंभ आहे. तसंच आम्ही जिथं बसतो तिथं लेटर हेडवर सुद्धा अशोक स्तंभ असतो. आता हा अशोक स्तंभच गायब झालाय. पासेसवरून अशोक स्तंभ गायब झाल्याचा आरोप झाल्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सामंत म्हणाले, या संदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांनी स्पष्ट असं सांगितलंय की असं जर झालं असेल तर त्याची मी चौकशी करेन आणि ज्यांच्याकडून झालंय त्यांच्यावर कारवाई करेन, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तडजोड होणार नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांना सुनावलं आहे. यानंतर सरकार अशा उद्योगात पडणार नाही अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. इतकंच नाही तर आता अधिवेशनात या विषयावर वेळ वाया घालवू नका असा सल्ला देखील त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना दिलाय. राज्यातील इतर प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठवा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. हिंदीची सक्ती करणारा आदेश रद्द झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी या विषयावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये. महाराष्ट्रात अनेक प्रश्न तुंबलेले आहेत, त्यामुळे त्या प्रश्नावर बोलावं. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत, शाळा नाही, शिक्षकांना पगार नाहीत, एकेका शिक्षकावर वर्कलोड टाकला जातोय, इतरही कामं देखील शिक्षकांना दिली जात आहेत. इतके विषय आहेत, त्या विषयावर विरोधकांनी हात घालावा असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी दिलाय. राज ठाकरे पुढे म्हणाले की काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही आदेश रद्द केले किंवा त्यांना रद्द करायला भाग पाडला. त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचे मी अभिनंदन करतो. सर्व बाजूंनी रेटा आला आणि त्यातूनच सरकारला हे करावं लागलं. वास्तविक काहीही गरज नसताना हा विषय समोर आला होता. महाराष्ट्रातील साहित्यिक, काही कलावंत, त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे संपादक यांचे देखील आभार मानत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. बीडमधील उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर आणि कडक कारवाई करा अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांना दिल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी नवनीत कौवत यांच्याशी फोनवर चर्चा केली असून संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. ही अतिशय संतापजनक आणि जिल्ह्याला काळिमा फासणारी घटना असून शिक्षकांचं हे कृत्य गंभीर स्वरूपाचं आहे अशी संतप्त भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. उमा किरण कोचिंग क्लासेसमधील शिक्षक प्रशांत खाटेकर आणि विजय पवार या दोघांनी एक 17 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोघांवर पोक्सो अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया देत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेत. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की बीड जिल्ह्यात झालेल्या अत्याचारावर अतिशय धक्कादायक माहिती पुढे येतेय. त्या कोचिंग क्लासेसच्या मालकाला आमदार संदीप क्षीरसागर पदोपदी मदत करायचे, त्यांचा राजाश्रय होता. यांना किती किळसवाणा प्रकार. या प्रकरणात सुद्धा सक्त कारवाई होणं गरजेचं आहे. सगळ्या सीडीआरची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.